पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवणमधून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय. तर काय होता प्रकार? 21 वर्षीय तरुणीला या ठिकाणी अपहरण केल्याचा या ठिकाणी धक्कादायक प्रकार या भिगवणमध्ये घडलाय. या ठिकाणी 2 तरुणांनी या ठिकाणी त्या मुलीचं अपहरण करून त्या ठिकाणी मुलगी ही आई आणि भावासोबत जात असताना त्या आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून त्या मुलीचं या ठिकाणी 4 चाकी वाहनामध्ये अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार ह्या भिगवणमध्ये घडलाय. तर त्या संदर्भात आपल्या सोबत या ठिकाणी ज्या ठिकाणी अपहरण झाले ते प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी पाहणारे त्या मुलीचे या ठिकाणी भाऊ आहेत. ते नेमकं संपूर्ण प्रकार नेमकं काय घडला, कसा घडला, सविस्तर त्यांच्या काय नेमकं कसं प्रकार घडला होता, काय झालं नेमकं त्यावेळेस, तुम्ही कुठनं कसं चालला होता, काय प्रकार घडला होता? मी मम्मी आणि बहीण आम्ही 3 जण लग्न शॉपिंग करून भिगवणवरनं घरी निघालो होतो आठव्या वस्तीकडे. त्या टायमिंगला त्याने आनवरच्या पाठीमागे विषमकोर शेजारी त्यांनी गाडी उभी केली होती. अशोक लेलंड डस्ट आणि छलाती तो आणि TVS रायडर 2 गाड्या. त्यात झहीर हारून शेख आणि आयन हारून शेख 2 जण होते. झहीर शेखने माझ्या मम्मीच्या आणि बहिणीच्या गळ्यात मिरची टाकून काठीने मारहाण केली आणि मग मम्मी सोडत नव्हत्या. मम्मीच्या पाठीत दांड टाकलं त्याने आणि मग मोठा आरडाओरडा झाला तिथं. त्याने बहिणीला उचलून गाडीत टाकले. कोणत्या गाडीत घेऊन गेल्या? अशोक लेलंड मध्ये. याबाबत तुम्ही संबंधित पोलीस स्टेशन असेल किंवा काय असेल तक्रार वगैरे दाखल केली का? काय तक्रार दाखल केलेली पण अजून तर काही नाही तपास लागलेला. ही प्रकार कधी घडला होता आणि किती वाजता घडला होता? 3:30च्या आसपास. कधी घडला होता? काल. या संदर्भात आता तुम्ही तक्रार दाखल केली, आता कुठपर्यंत तपास आला? काय पोलिसांचं तुमचं काय बोलणं झालं असेल? नाही, मोठ्यांसोबत बोलणं झालेलं आहे, घरच्यांसोबत. नेमकं हे जे आरोपी जे आहेत ते नेमके कुठले? पोलिसांकडून अशी माहिती मिळते की हे आरोपी तुमच्या शेजारी आसपास कुठं राहणारे होते. नेमके म्हणजे आरोपी कुठं राहिले होते नेमके? काय आमच्या घराशात राहिले होते शेकवस्तीव, त्यामुळे ते जवळ कॉन्टॅक्ट म्हणजे जवळ राहिले होते आमच्या. यापूर्वी आरोपीची तुमची शेजारी असल्यामुळे काय भांडणं किंवा काय पूर्वीची काय दुश्मनी काय अशी काय असं काय होतं? नाही, तसं काहीच नाही आमचं. पहिलं भांडणं काय सुद्धा नाही आमचे. किंवा आरोपींचं येणं जाणं तुमच्या घरी काय होतं का अशा प्रकारचं? नाही नव्हतं. मग आता देखील तुम्ही कालपासून देखील पोलीस स्टेशनला या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत, जमलेले आहेत. आता काय नेमकी तुमची पुढची भूमिका काय? आता आज देखील भिगवण बंद आहे, इथून पुढे देखील काही नेते मंडळी सुद्धा येणार आहेत, आंदोलन देखील छेडलं जाणार आहे. तर काय नेमकं तुमची पुढची दिशा काय? आता तुम्हाला काय वाटतंय? पोलिसांकडून तुम्हाला काय सहकार्य पाहिजे, काय वाटतं? माझे पण इथं माझं ग्रुप पाहिजे आणि आम्हाला नाही भेटलं पाहिजे. नक्कीच आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. खरं तर हे पीडित जे आहेत, काल जी घटना घडली त्या पीडितच या ठिकाणी भाऊ होता. संपूर्ण घटनाक्रम जो झालेला प्रकार आहे त्यांनी या ठिकाणी आज आपल्याशी देखील बोलून देखील दाखवले. सुंदर कुसाळकर, LS मराठी, इंदापूर.